स्थानकावर घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पैठण बसस्टँड येथे दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादी महिला वय 36 राहणार क्रांतीनगर मखमलाबाद नाका पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपीने बस स्थानक परिसरात परवानगीशिवाय फोटो काढल्याचा तसेच वर्तनामुळे फिर्यादीस लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी शबीर कदर शेख राहणार नांदर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:02 नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव गुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याचे काम पोलीस हेड कॉन्स्टेबल चेडे यांनी केले आहे। तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत। बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे। अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जाते। या घटनेच्या अनुषंगाने पैठण परिसरात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे। प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तथ्य तपासातून स्पष्ट होणार आहेत। संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत माहिती तपासानंतर समोर येईल। आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी।